विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी क्रियापदाबद्दल माहिती बघणार आहोत। मागच्यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रोनाउन्सबद्दल माहिती बघितलेली होती आणि इंग्रजी बोलत असताना किंवा लिहित असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे काय तर क्रियापद। ज्या वाक्याचा अर्थ करण्याकरिता म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कोणती क्रिया घडत आहे ती क्रिया घडण्यासाठी किंवा आपल्याला ती क्रिया करण्यासाठी क्रियापदाचं महत्त्व असतं। एखादं वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापद अत्यंत महत्त्वाचं असतं, म्हणजे वर्ब महत्त्वाचे आहे। आपण अनेक वेळेस त्या ठिकाणी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असतो किंवा लिहिण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी वर्ब हे अत्यंत महत्त्वाचं असते। तर ते वर्ब कोणत्या प्रकारचे असतात आणि ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर वर्ब जर बघितलं तर क्रियापदाचे त्या ठिकाणी दोन भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो। एक आहेत ऑब्झलरी वर्ब। ऑब्झलरी वर्ब म्हणजे ते सहाय्यकारी क्रियापद असतात, एखाद्या वाक्याला त्या ठिकाणी ते मदत करत असतात। आणि दुसरे वर्ब असतात मुख्य वर्ब, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याला मेन वर्ब। या दोन वर्बचा वापर करून इंग्रजीमध्ये आपण सेंटेन्स बोलू शकतो किंवा लिहू शकतो। तर ऑब्झलरी वर्ब जर बघितले तर त्यामध्ये सुद्धा ऑब्झलरी वर्बमध्ये पुन्हा दोन पार्ट्स आपल्याला दिसून येतात। त्यात पहिला पार्ट जर बघितलं तर प्रायमरी ऑब्झलरी वर्ब आहे, त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणत असतो। ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात, म्हणजेच त्या ठिकाणी प्रायमरी ऑब्झलरी वर्ब। मग त्या प्रायमरी ऑब्झलरी वर्बमध्ये जर बघितलं तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतो। जसं या प्रायमरीमध्ये काही टू बीची रूपं असतात, त्याचा अर्थ त्या ठिकाणी असणे असा होतो। त्याच्यानंतर टू हॅवची रूपं असतात, ला असणे किंवा जवळ असणे असा त्याचा अर्थ होतो। आणि टू डू म्हणजे करणे, या प्रकारच्या त्या ठिकाणी प्रायमरी वर्बचा अर्थ त्या ठिकाणी घेतला जात असतो। त्याच्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर मॉडल ऑब्झलरी वर्ब असतात। हे सुद्धा त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात। तर आज आपण या ठिकाणी मॉडल ऑब्झलरी प्रायमरी ऑब्झलरी वर्बमधलं टू बीची रूपं कोणती आहेत ते बघूया, त्याचबरोबर टू हॅवचे रूपं कोणती आहेत ते बघायचे आणि टू डूचे रूपं कोणते बघायचे आहेत। या रूपावरूनच आपल्याला त्या ठिकाणी जसजसं आपण वर्ब त्या ठिकाणी बघत जाऊ तसतसं आपल्याला इंग्रजी बोलता येईल। जेव्हा इंग्रजी बोलत असताना जी अडचण असते ती म्हणजे नेमकी वर्बची, आपल्याकडे वर्बचा साठा राहत नाही आणि कोणतं वर्ब कुठे आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे, त्याची कशी मदत होते हे जर आपल्याला समजलं तर आपण इझिली इंग्रजी त्या ठिकाणी लिहू शकतो, वाचू शकतो आणि बोलूसुद्धा शकतो। तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। टू बी, टू हॅव आणि टू डू याचे जे काही फॉर्म असतात ते फॉर्म आपल्याला या ठिकाणी बघायचे, त्याची रूपं बघायची। आता सर्वात टेन्स जर बघितलं तर प्रेझेंट टेन्समध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर टू बीची रूपं काय असतात, तर टू बीची रूपं त्या ठिकाणी ॲम, इज, आर असतात। म्हणजे वाक्य जर प्रेझेंट टेन्समधलं असेल आणि त्याचे टू बीच्या रूपामध्ये जर यूज करायचं असेल तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी ॲम, इज आणि आर या तीन शब्दांचा वापर करू शकतो। मग पास्ट टेन्समध्ये टू बीचे रूप कोणते येते तर त्यामध्ये वॉज आणि वर त्या ठिकाणी पास्ट टेन्समध्ये येतो। आणि फ्युचर टेन्समध्ये शॉल बी किंवा विल बी याचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो। म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं तर टू बीचे रूपं जे आहेत तर टू बीचे प्रेझेंटमधले काय झाले ॲम, त्याच्यानंतर इज आणि आर, यांचा अर्थ जर बघितला तर तो तिघाचाही अर्थ त्या ठिकाणी आहे असा होतो। काय होते, आहे किंवा आहेत, आहोत, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर याचा उच्चार जो आहे त्या ठिकाणी आपल्याला येते ॲम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे। तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ॲम, इज, आरचा उच्चार केला जातो। त्यानंतर वॉज आणि वर, वॉज आणि त्या ठिकाणी जर वर जर बघितलं तर याचा उच्चार त्या ठिकाणी जर घ्यायचा झाला तर होता, होती आणि होते, अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी उच्चार याचा घेऊ शकतो। वॉज म्हणजे होता, वॉज म्हणजे होती, वॉज म्हणजेच होते, होता, होती आणि होते, अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी याचा साऊंड घेता येतो। वरचाही तसंच आहे, वरचा उच्चार होता, होती, होते, या ज्या ठिकाणी आपण हे दोन शब्द असेल तर त्या ठिकाणी घेत असतो। शॉल बी आणि विल बी जर असेल तर हे भविष्यामध्ये असते, त्या ठिकाणी जर बघितलं तर असेल किंवा असणार असा उच्चार आपण त्या ठिकाणी घेत असतो। बघा, हे झाले टू बीचे रूपं। आणि दुसरे जर बघितले तर पुन्हा टू हॅवचे रूपं आहेत। हॅव म्हणजे ला असणे किंवा जवळ असणे असा अर्थ आपण जनरली त्याचा घेत असतो। हॅव त्या ठिकाणी जर बघितलं तर टू हॅवचे रूपं जर बघितलं झालं तर या हॅव किंवा हॅजमध्ये हॅव किंवा हॅज याचा अर्थ त्या ठिकाणी जर बघितलं तर आहे होतो किंवा ला आहे,
असा होतो किंवा जवळ आहे असा त्या ठिकाणी घेतला जातो. ला आहे किंवा जवळ आहेत. एखादी वस्तू मालकीची असेल तर जनरली आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतो. त्यानंतर हॅड नावाचा शब्द आहे. तर हॅडमध्ये जर बघितलं तर हॅड जो आहे तो पास्ट टेन्समधला असतो आणि हॅड म्हणजे होता, होती आणि होते असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला होताना होता, होती आणि होते असं त्या ठिकाणी जर बघितलं तर याचा उच्चार आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजे हॅड आणि शॉल हॅव आणि विल हॅवचा म्हणजेच अर्थ त्या ठिकाणी जर घ्यायचा झाला तर असेल किंवा असणार असं आपण त्या ठिकाणी घेऊ शकत असतो. त्याच्यानंतर टू डूचे रूप असतात. टू डूचे रूप जर घ्यायचे झालात तर त्या ठिकाणी जर बघितलं तर टू डूचे प्रेझेंटचे रूप जर बघितले डू किंवा डज त्या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर पास्ट टेन्समध्ये टू डूचं रूप त्या ठिकाणी डीड असं घेतलं जातो आणि फ्युचरमध्ये टू बीचं त्या ठिकाणी जर टू डूचं रूप जर शॉल डू किंवा विल डू. म्हणजे आपण टू डूला त्या ठिकाणी जर बघूया या ठिकाणी टू डू म्हणजे डू किंवा डज त्या ठिकाणी घेतला जातो आणि याचा अर्थ होते करणे. त्याच्यानंतर डूचा ते दुसरा जर बघितला तर डीड होते आणि डीड म्हणजे केले होते आणि त्याचबरोबर त्याचा फ्युचरमधला शॉल डू किंवा विल डू घेत असतो आणि तो करेल किंवा करणार असा अर्थ त्या ठिकाणी आपण घेत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वर्ब म्हणजे काय, त्या वर्बचे दोन पार्ट्स आपण घेतलेले, एक ऑब्झलरी वर्ब, मेन वर्ब. ऑब्झलरी वर्बमध्ये पुन्हा त्या ठिकाणी जर बघितलं तर प्रायमरी ऑब्झलरी वर्ब, मॉडल ऑब्झलरी वर्ब आणि त्या प्रायमरी ऑब्झलरी वर्बमध्ये टू बी असते, टू हॅव असते आणि टू डू असतात. टू बीचा प्रेझेंट टेन्समधला ॲम इज आर, त्याच्यानंतर पास्टमधलं वॉज वर, त्यानंतर फ्युचर टेन्समधलं शॉल बी, विल बी. टू हॅवमधलं जर बघितलं तर हॅव हॅज, हॅड, शॉल हॅव आणि विल हॅव. आणि टू डूचे रूप जे असतात डू किंवा डज, डीड, त्याच्याचबरोबर शॉल डू आणि विल डू. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी याचं बघू शकतो. काही एक्झाम्पल आहे टू बीचे रूपाचं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेऊया. आय म्हणजे जर येतं इथे दिलेलं आहे आय ॲम स्टुडंट, तर काय आहे आयचा अर्थ मी, स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी, मी विद्यार्थी आणि ॲम म्हणजे आहे, मी विद्यार्थी आहे. आत्ताच आपण त्या ठिकाणी याचा उच्चार जे आहे ते बघितलेले होते. त्याच्यानंतर दुसरं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे आय ॲम हॅपी. आय म्हणजे मी, हॅपी म्हणजे आनंदी, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स या ठिकाणी घेतलेले आहेत आय ॲम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे, मी क्रिकेट खेळत आहे. त्यानंतर इजचा वापर बघूया. येथे इजपासून सेंटेन्स तयार करता येईल आपल्याला. जर इज जर बघितलं तर ही इज माय फ्रेंड म्हणजे तो माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आपण त्या ठिकाणी बघूया. ते सी इज सिंगिंग, ती गात आहे, ती गात आहे. म्हणजे सिंग म्हणजे गाणे आणि सिंगिंग म्हणजे तिची क्रिया जी आहे ती क्रिया चालू आहे, ती गात आहे. आणि त्यानंतर इट इज अ कार, ती कार आहे किंवा ती कार आहे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी या क्रियापदाचा वापर करून वाक्य तयार करू शकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्ब म्हणजे काय आणि त्याच्यानंतर त्याचे टाईप्स काय असतात या सर्व त्या ठिकाणी बघितलेल्या होत्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर निश्चितच दुसऱ्याला शेअर करायला मात्र विसरू नका. सोबत त्या ठिकाणी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथं आल्यानंतर आपण इंग्रजी वाचू शकतो, बोलू शकतो आणि निश्चितच लिहूसुद्धा शकतो.